नमस्कार. एका बातमीचा पूर्वार्ध तुम्हाला सांगितला होता. आता आपण त्या बातमीच्या मधल्या भागाकडे येतोय, कारण उत्तरार्ध असेल का नाही हे माहीत नाही. पण आणखी एका भागाकडे आपण जातो आहे. बातमीचा उत्तरार्ध कधी नसतो म्हणतात, कारण घटना घडते, त्याची पूर्वपीठिका असते, घटना घडत राहते आणि घटना घडतच राहते आणि घटनेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्यामुळे उत्तरार्ध हा शब्द मी वापरणार नाही आहे. पुढे काय काय घडणार आहे मला माहीत नाही. त्यामुळं आता जे घडलं आहे ह्या पूर्वार्धाच्या पुढचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांना संघटन मंत्रीपदावरून पायउतार करण्यात आलं आहे अशी बातमी आपण दिली होती. त्यांना कार्यमुक्त करून अन्य जबाबदारी देण्याच्या विचारात संघ आहे असं देखील आपण सांगितलं होतं. व्हिडिओ प्रसृत झाल्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनेकांनी हे वृत्त नाकारत ही बातमी खोटी आहे, विजयरावांना कसं काय काढू शकतात असाही दावा केला होता. तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाची पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली आणि या ऑनलाईन बैठकीत विजयरावांचा पदभार तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांना बंगालच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यानंतर विजयराव परत सक्रिय होऊ शकतील. तात्पुरता कार्यभार श्रीकांत भारतीय यांच्याकडे देण्यात आला आहे अशी माहिती भाजपच्या अधिकृत सूत्रांच्याकडून देण्यात आली होती. आम्ही त्यावेळीही सांगितलं होतं की विजयरावांना कार्यमुक्त केलं आहे, आता ते भाजपचे संघटन मंत्री असणार नाहीत. या आमच्या विधानावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, कारण बंगालची निवडणूक पार पडली, बंगालची मतमोजणी पार पडली, बंगालमध्ये तृणमूलची सत्ता आली, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि विजयराव त्या जबाबदारीतून दिली असेल तर मुक्त झाले. त्या पाठोपाठ आता विजयरावांच्याकडं पुन्हा एकदा संघटन मंत्रिपदाची जबाबदारी येणार. श्रीकांत भारतीय यांच्याकडून विजयराव परत चार्ज घेणार अशी शक्यता देखील वर्तवली जात होती, पण तसं घडलेलं नाही. विजयरावांची नियुक्ती भोपाळ म्हणजे मध्य प्रदेशातल्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे भोपाळ इथं करण्यात आलेली आहे आणि सेवा भारतीची विशेष जबाबदारी विजयराव पुराणिक यांच्यावर देण्यात आली आहे. संघाची वेगवेगळी सेवा कार्य चालू असतात आणि या सेवा कार्यामध्येच काम करण्यासाठीचं जबाबदारी आता विजयराव पुराणिक यांच्यावरती देण्यात आली आहे. आजवर संघानं भाजपला दिलेले संघटन मंत्री भाजपच्या संस्कारात भाजपच्या वातावरणात टिकू शकलेले नाहीत, कारण संघाचे संस्कार असतात, भाजपचं वातावरण असतं. भाजप ही संघाच्या संस्कारातच तयार झालाय असं म्हणतात, पण बापाचे संस्कार पोरग 100% सांभाळेल असं नसतं. त्यामुळं त्या संस्काराला व्यवहाराची जोड मिळाली, राजकीय व्यवहाराची, की संस्कारामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते. भाजपनं याच राजकीय व्यवहाराचं कारण सांगत संघाच्या संस्कारांना, नेहमीच्या परिमाणांना, मापदंडांना ओलांडायला सुरुवात केली. याआधी रवी भुसारी हे भाजपचे संघटन मंत्री होते, जे पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या मधून भाजपला संघाकडून देण्यात आलेले होते. भाजपला संघटन मंत्रीपद संघातून दिलं जावं यासाठी अपेक्षित होतं की संघाचे संस्कार, संघाची शिस्त आणि संघाची विचारधारा ही भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना समजावी आणि त्यानुसार पुढे कार्य व्हावं. त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम हे वाक्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात कायम असावं यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. पण कदाचित भाजपच्या सातत्यानं राजकीय व्यवहार दाखवणाऱ्या मंडळींना हा संस्कार, ही शिस्त आवडत नसावी, म्हणूनच भुसारींनाही बाहेर पडावं लागलं आणि विजयरावांनाही बाहेर पडावं लागलं. भाजपच्या राजकीय व्यवहारात संघाची माणसं टिकू शकत नाहीत हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेले आहे. विजयरावांसोबत प्रदेशाध्यक्षांचं फारसं जमत नव्हतं अशी ही चर्चा आहे आणि विजयरावांच्या जाण्यामागं यासोबत अन्य कारणांची देखील जोरदार चर्चा आहे. भाजपत पूर्णवेळ कार्यकर्ता आला की तो कदाचित बदनाम होऊनच बाहेर पडतो की काय अशी भीती देखील संघाला वाटू लागलेली आहे. त्यामुळे भविष्य काळात संघाने भाजपला संघटन मंत्री द्यायचा नाही असं धोरण देखील स्वीकारल्याचं समजतंय. भाजपनं संघटन मंत्री न देण्याचं म्हणजे पूर्ण वेळ, भाजपतल्या प्रचारकांच्या मधला संघटन मंत्री पूर्ण वेळ न देण्याचं धोरण स्वीकारलं असेल तर भाजपच्या आगामी वाटचालीसाठी ह्या अडचणीचा विषय ठरू शकतो. कारण राजकीय व्यवहार, राजकीय सुज्ञपणा याच्या नावाखाली अनेक वेळेला भाजपत आलेल्या नवागतांनाच मोठी संधी मिळत जाते आणि भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता मात्र राजकीय संधी मिळण्यापासून लांब राहतो.
संघाचा संघटन मंत्री या विषयाला थोडंसं टाळतो आणि आपल्या मूळ निष्ठावान स्वयंसेवकांनाच संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. परिवारातील मंडळीसाठी किंवा परिवारातून भाजपमध्ये आलेल्या मंडळींसाठी संघटन मंत्री एक सच्चा पक्का दुवा असतो. विजयरावांनी हा दुवा पक्का ठेवला नव्हता असंही परिवारातल्या काही मंडळींचं म्हणणं आहे. म्हणजे फोनला उत्तर न देणं, न घेणं, मेसेजला उत्तर न देणं हा विजयरावांचा स्वभाव बनला होता, शिरस्ता बनला होता आणि त्याच कारणामुळं संघ स्वयंसेवक देखील विजयरावांच्यावरती नाराज होते. जशी नाराजी चंद्रकांत पाटलांची होती तशीच नाराजी देवेंद्र फडणवीसांची देखील होती असंही बोललं जात आहे. पण आता विजय पुराणिक परतणार नाहीत, भाजपात परतणार नाहीत हे 100% सत्य झालेलं आहे आणि त्यांच्यावरती भोपाळला सेवा भारतीची जबाबदारी आता देण्यात आलेली आहे. आता या जबाबदारीनंतर भाजप संघटन मंत्रीही देणार नसल्यामुळं जो चार्ज देण्यात आला आहे, मुळात संघटन मंत्रीपदाचा चार्ज हा प्रकार काही असतो का, प्रभार हा काही प्रकार असतो का, हे देखील नीट तपासलं पाहिजे. असं प्रभार देणं ही काही प्रशासकीय बाब नाही आहे. त्यामुळं आता भाजप आपला संघटन मंत्री कोणता नेमतो का श्रीकांत भारतीय यांच्यावरच ती जबाबदारी येते हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. पण एक गोष्ट नक्की, अॅनालायझरनी त्यांना कार्यमुक्त केल्याची माहिती दिली होती, तीच माहिती खरी आहे. विजयराव महाराष्ट्रात परत येणार नाहीत, म्हणजे महाराष्ट्र भाजपात परत येणार नाहीत, तर ते आता मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये सेवा भारतीचं काम करणार आहेत. ही एक नवी बातमी या निमित्तानं तुम्हाला मिळते आहे. दुसरी बातमी मिळते आहे की भाजपला आता पूर्णवेळ संघटन मंत्री न देण्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेली आहे. हा निर्णय देखील भाजपवर दीर्घकाळासाठी काय परिणाम करतो हे देखील बघावं लागेल. कारण अशा स्वरूपाचा संघटन मंत्री न मिळणं म्हणजे भाजप काही व्यक्तींच्या हाती जाणं असं आहे. ही भाजप काही व्यक्तींच्या हाती गेली तर उद्या महाराष्ट्रातील भाजपला आपल्या मर्जीप्रमाणे वागवणारी माणसं आपल्या मर्जीप्रमाणे वाकवू लागतील. हेच भाजपसाठी घातक असेल. म्हणूनच मी उत्तरार्ध म्हणालो नाही आहे. या बातमीनंतर अनेक घटना आता पुढे घडणार आहेत. त्या कशा कशा घडतील हे पाहत राहणं आणि आपल्यापर्यंत पोचवणं हेच आमचं काम आहे. सध्या तरी नमस्कार.